मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी याचं उद्घाटन केलं. त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं. खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही. ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली. आणि अजूनसुद्धा माझं म्हणणं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच निष्ठा आहे. म्हणजे ह्या देशातला हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान नाही. आणि म्हणून घटना जी घडली ती दुःखदायक होती, परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं आहे. आणि आज माननीय आयुक्त कैलासजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया. आणि आज उद्घाटन झालेलं आहे. ही कटुता नाहीशी व्हावी, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं. आणि म्हणून मी माननीय आयुक्त महोदयांना सांगेन की तुम्ही जी केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका. आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होता कामा नये, ही माझी धारणा आहे. एक प्रकारे पाठराखण करतात का अमित ठाकरे? नाही काय मी माझ्या आयुष्यात कुठल्या चुकीच्या गोष्टीची पाठराखण केली नाही. गणेश नाईक ही स्वतंत्र आयडेंटिटी आहे. पक्षाची शिस्त बाळगून, राष्ट्राचे कायदे बाळगून जे स्वतः